नमस्कार. मी मनीषा. माझ्या आदर्शपंथी या यूट्यूब चॅनलला आपल्याकडून जो भरभरून प्रतिसाद मिळतो त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. आता बघा, या सोशल मीडियाच्या काळात किंवा आज या जमान्यात आत्ता जे काही चाललेलं आहे त्यात काही थोडीसे जुनी जुनी माणसं, त्यांना काही समजतं काही समजत नाही. तर असं हे काही जे आहे ना, कसे गोंधळ उत्पन्न होतात आणि किती गमती जमती घडतात. पण काही वेळा त्यातनं सुरक्षा पण निर्माण होती आणि काय चांगल्या गोष्टी पण निर्माण होतात. तर अशाच दोन गमतीशीर गोष्टी माझ्या वाचनात आल्या, त्या मी सादर करणार आहे. एक ऑफिसर रिटायर झाले आणि भरपूर पैसे मिळाले त्यांना, आणि त्यांनी ते बायकोला बरोबर घेतलं आणि बँकेमध्ये अकाउंट काढला दोघांच्या नावचा. आणि घरी आल्यावर बायकोला सांगितलं, हे बघ, कुठून कुणी काही नंबर विचारला तुला तर तो नंबर सांगायचा नाही. आपल्या दोघांच्या अकाउंटवर आपण व्यवस्थित ठेवून आलेलो आहे, ते सुरक्षित राहण्याच्या दृष्टीनं आपण नंबर सांगायचा नसतो. तर ती म्हणली बघ. आणि मग एक 4-5 दिवसांनी ते काहीतरी बाजारात गेले, बाजारात जाऊन आले आणि त्यांनी सहज उत्सुकता म्हणून बायकोला विचारलं, काय गं, कोणी काय विचारलं का, कोणी काय फोन आला होता का कोणाचा? तर ती म्हणाली हो. तर म्हणे काय आला होता फोन? तर म्हणे तुमचा काय ते नंबर सांगा म्हणून फोन आला होता, UPI काय आहे ते नंबर. तर ती म्हणाली की ते म्हणाले, सांगितलंच काय तू नंबर? तर म्हणे हो, मी सांगितला. त्यांनी कपाळाला हात लावला आणि त्यांना चक्कर आल्यासारखं झालं. आणि ते म्हणाले, पळत ते आधी बँकेत गेले, म्हणजे बॅलन्स गेला आहे का काय आपला बघायला. आणि बँकेतनं जाऊन परत आले, पुन्हा मटकन खाली बसले. ते म्हणले, काय झालं हो? तर ते म्हणले, काही नाही. तर तुला सांगितलं आहे ना मी की नंबर सांगत जाऊ नको म्हणून. कशाला सांगितलास नंबर तू? तर नाही म्हणे. मग त्यांनी तुला काय विचारलं होतं? ते म्हणे, मला त्याने नंबर विचारला. मग तू त्यांना काय सांगितलंस? तर म्हणे, आता आपण परवा दोघांच्या नावावर ठेवून आलो ना रक्कम, आपला नंबर काय 2420 नंबर. तर मग तू कुठला सांगितलास? 1210 असा मी नंबर सांगितला. तर ते पैसे सगळे, त्यामुळे बँकवाल्यांनी काय केलं मग तू सांगितलं? काही नाही म्हणे, फोन त्यांनी ठेवून टाकला. ही अशी गंमत, म्हणजे त्यांचा पैसा सुरक्षित राहिला. अशाच एक आजीबाई टी व्ही बघत बसल्या होत्या आणि त्यांच्या घरात होतं वायफाय आणि घरामध्ये कुणी नव्हतं. एक चोर आला, त्यानं त्यांचे हात बांधले, काय 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 घेतलं आणि त्यांना सुरा दाखवला. म्हणला, जर जास्त चर्चा करशील आजीबाई तर बघ तुला मारून टाकीन. ती म्हणाली, ए बाबा, मला मारू नकोस, माझं जाता जाता फक्त तू एक काम कर, तुला काय पाहिजे ते घेऊन जा. तर काय करू? तर ते म्हणे, वायफायचं बटन बंद कर. त्यानं वायफायचं बटन बंद केलं, आत ते नेट बंद झालं. आतमध्ये सगळे मोबाईल खोल्यातनं बघत बसलेली माणसं सगळी बाहेर आली. त्यांनी त्या चोराला बघितलं आणि पार धुवून काढला. अशी त्या आजीबाईंची सुरक्षा झाली. हे अशा गमती जमती काय काय घडतात.